नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 24. अशा तऱ्हेनं दत्तूनं आपलं हृदगत बोलून दाखवल्यावर बालमुकुंदांना परमानंद झाला आणि त्यांनी आपला गुह्यात गुह्यतम असा हृदयातला ठेवा त्याचा आस्वादन केला. तो कशा रीतीनं आणि कोणत्या भूमिकेवरून केला हे चरित्र नायकांनी एके ठिकाणी सांगितलेलं आहे. पुत्रास पाहून बाळमातेस अतिशय प्रेमाचा उमाळा फुटला आणि आपल्या करकमळी अनादि सूत्रधारी पुत्र उद्भवलेला आहे असं ओळखून निज ज्ञान स्तनपान देण्यास ती कनवाळू माता तयार झाली. चुकलेले पाडस भेटताच हरिणी जशी स्नेहानं त्या बालकाकडे टक लावून पाहते, तद्वत प्रीतीभरानं ती बालमाता बाळाकडे पाहू लागली. चमत्कार पहा की सद्गुरूच शिष्याला भुलला आणि अवधूत पंथाची मर्म सांगण्यास तयार झाला. तेणेकरून शिष्याचा जीवभाव चमत्कारला आणि तो अंतःकरण देहावेगळं करून आणि श्रवणी एकाग्रता स्थापून पुढील निरूपण ऐकण्यास तटस्थ बसला. त्यानंतर बालमुकुंदांनी ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, खरी सद्गुरु भक्ती कोणती वगैरे गोष्टी समजावून सांगून दत्तूच्या मस्तकी आपला दिव्य हस्त ठेवला. त्याबरोबर त्याला पूर्ण ब्रह्मबोध प्राप्ती झाली आणि अनिर्वचनीय सुखाचा अनुभव आला. तरी त्यांचं समाधान झालं नाही. तेव्हा पुढं जो प्रकार झाला तो चरित्र नायकांच्याच शब्दात सांगत आहोत. ते म्हणतात, अनादि स्वतः सिद्ध रूप आपलं आहेच अशी शिष्याची अनुभवशीर खात्री जाणून निजानंद क्षीरसागर उल्हासला. बालकाला अलंकार लेवून माता आनंद पावते, तद्वत शिष्याच्या ठाई निजबोधाची स्थिरता पाहून सद्गुरूस अत्यानंद होतो आणि शिष्याची स्वानंद बुडी देखून सद्गुरूच्या ठाई अतिशय प्रेम उचंबळतं. अशा प्रेमभरानं सद्गुरू बालावधूतानं दोन्ही हात पसरून परमानंद स्थितीत निज शिष्याला गाढ आलिंगन दिलं. आधीच पुत्रावर प्रीती, त्यात तो ब्रह्माधिकारी झाला हे पाहून परमानंदानं श्री सद्गुरूंनी शिष्याला हृदयाशी आलिंगलं. खरोखर पोटी जन्मला म्हणून त्याच्यावर अतिप्रीती ठेवून थोड्याच शब्दात शास्त्रभार न वाढवता सत्य खूण त्याच्या हाती दिली. पुत्रस्नेहाची उपमा दिली, पण शिष्य ब्रह्मसंपन्न होताच सद्गुरूही त्याला पूज्य मानतो. ब्रह्मसंपन्नते पुढं पुत्र सुखते काय. सद्गुरू ज्याच्याकडं कृपेनं पाहिल त्याला तत्काळ ब्रह्मसंपन्न करतो. जे शब्दांनी देता येत नाही, बुद्धीला जे अतर्क्य, वृत्तीच्या हाताना दूर, असं पूर्णपणे आलिंगनाच्या निमित्तानं समर्थाने शिष्याला दिलं. हृदय हृदय एक झालं. सद्गुरूनं आपल्या हृदयीचे शिष्यहृदयी घातले. याप्रमाणे शब्द बाजार नसता, न बोलता, काही न करता शिष्याला पूर्णत्व दिलं. ज्याप्रमाणे दोन दिवे एक होताच मोठा प्रकाश पडतो, त्याप्रमाणे बालदत्तांची भेट होताच अनुभवशक्ती प्रबलपणे कोंदाटली. दत्ताचं दत्तपण हरपलं. बालावधूतांचं सद्गुरू पण लीन झालं. जिकडं तिकडं चैतन्य घन वस्तूस भरून जाऊन दत्त परिपूर्ण ब्रह्म होऊन राहिला. त्या काळी बोध ना अबोध, स्वानंद ना निरानंद, गुरु शिष्य एक होऊन अखंड परिपूर्ण परमानंदच उरला. गुरु शिष्य अभिन्न झाले. बोल, चाल, मौन,
ही खुली. मी तू पर निशेष गेले अशी अद्वय स्थिती प्रकटली. स्वरूपाच्या साक्षात्कारानं शिष्याअंगी ब्रह्मस्फुरण मुरलं, विस्मरण निशेष निमालं आणि अव्यंग ज्ञानोदय झाला. याप्रमाणे सद्गुरू आपलं पूर्णपण देऊन पुढं अवधूत पंथ वृद्धी करण्यास तव अकर्तृत्व बोध सांगण्यास तयार झाला. तेव्हा मुख्य बिंबाच्या ठाई भिन्न न होता सूर्यापुढं प्रकाशमान किरण पसरतात, त्याप्रमाणे वेगळेपणा न दिसता बालदत्तांचे आलिंगन सुटले. जलावर तरंग राहतात, त्यांचं सबाह्य जलच असतं. त्याचप्रमाणे आलिंगनापासून शिष्य वेगळा झाला. ज्याप्रमाणे दिव्यानं दिवा पेटवला असता वडील धाकटा हा भेद नष्ट होतो, त्याप्रमाणे शिष्य सद्गुरू सम झाला. अनुग्रह मार्ग धरला असता अहंता येईल अशी शिष्याची जी भीती होती ती या प्रकारे काढली. जो शिष्य पंथक्रम चालवत नाही म्हणत होता, तोच आपलं अकर्तृत्व जाणून अनुग्रह करण्याची योग्यता पावला. पूर्ण समाधान पाहून सद्गुरूच्या चरणी मिठी घालताच शिष्य पूर्ण बोधानं पूर्ण उत्साहभरित झाला. क्रमशः. लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दी.